नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती या भरतीची तुम्ही तयारी करता असाल तर आपण अत्यंत महत्त्वाचे आज 50 प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। प्रश्न पहिला, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आर्य चाणक्य, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, अंधेरे से उजाले की ओर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? अंधेरे से उजाले की ओर हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अरुण जेटली, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, लहान मुलावरील अत्याचाराचा आळा घालण्यासाठी कोणते ॲप विकसित करण्यात आले आहे? लहान मुलावरील अत्याचाराचा आळा घालण्यासाठी कोणते ॲप विकसित करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चिराग ॲप, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, सन 2017 मध्ये 97 नाट्य संमेलन कोठे पार पडले? 2017 मध्ये 97 नाट्य संमेलन कोठे पार पडले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे उस्मानाबाद, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची सर्वप्रथम सुरुवात झाली? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची सर्वप्रथम सुरुवात झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सांगली, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, उज्ज्वला योजना कधी सुरू करण्यात आली? उज्ज्वला योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1 मे 2016, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा 2016 मध्ये पुरुष भालाफेक स्पर्धे प्रकारात सुवर्णपदक कोणास मिळाले? पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा 2016 मध्ये पुरुष भालाफेक स्पर्धे प्रकारात सुवर्णपदक कोणास मिळाले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे देवेंद्र झांझरिया, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, माती खालची माती हे व्यक्तिचरित्र कोणाचे आहे? माती खालची माती हे व्यक्तिचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आनंद यादव, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, देशातील पहिले ई कोर्टाचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात आले? देशातील पहिले ई कोर्टाचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हैदराबाद, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, बिजू कन्यारत्न योजना कोणत्या राज्याची आहे? बिजू कन्यारत्न योजना कोणत्या राज्याची आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ओडिसा, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, खालीलपैकी बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? खालीलपैकी बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 24 जानेवारी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, खालीलपैकी माळशेज घाट कोठून कोठे जातो? खालीलपैकी माळशेज घाट कोठून कोठे जातो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आळेफाटा ते कल्याण, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना व स्थान कोणते आहे? उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना व स्थान कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1989 आणि जळगाव या ठिकाणी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, आनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? आनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे धुळे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, गिरजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे? गिरजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे एरंडी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, बेडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? बेडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, विधिमंडळाने रोजगार हमी योजना केव्हा मंजूर केली? विधिमंडळाने रोजगार हमी योजना केव्हा मंजूर केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 20 डिसेंबर 1974, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भूगर्भातील पदार्थाच्या अभ्यासाचे शास्त्राचे नाव खालीलपैकी कोणते आहे? भूगर्भातील पदार्थाच्या अभ्यासाचे शास्त्राचे खालीलपैकी नाव कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मिनरॉलॉजी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत किती किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे?
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत किती किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम करण्याचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 30,000 किमी-मीटर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 9 ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावाची लोकसंख्या किती असते? 9 ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावाची लोकसंख्या किती असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1501 ते 3000 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ऋतुजा बक्षी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऋतुजा बक्षी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बुद्धिबळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चामडे उत्पादन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील पहिले वायफाय गाव कोणते आहे? भारतातील पहिले वायफाय गाव कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 5 गाव हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 1 मैल म्हणजे किती किमी अंतर असते? 1 मैल म्हणजे किती किमी अंतर असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1.16 किमी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राजू खेळत आहे वाक्याचा काळ ओळखा. राजू खेळत आहे वाक्याचा काळ ओळखा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पुढील वाक्यातून काळाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? मुलांनो रांगेत उभे राहा. मुलांनो रांगेत उभे राहा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आज्ञार्थी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जे चकाकते ते सोने नसते व या वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मिश्र वाक्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पाणी पाजणे या वाक्यपरिचाराचा अर्थ सांगा. पाणी पाजणे या वाक्यपरिचाराचा अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पराभव करणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, समुद्र या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? समुद्र या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे समीकरण आणि सागर, रत्नाकर आणि सिंधू हे समुद्राचे समानार्थी आहेत पण समीकरण हा शब्द नाही. नेक्स्ट, तळे या शब्दाचे अनेकवचन करा. तळे या शब्दाचे अनेकवचन करा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तळी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 1857च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? 1857च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रंगो बापूजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महात्मा फुलेंनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली? महात्मा फुलेंनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1873 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात हा कोणत्या म्हणीचा अर्थ आहे? शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात हा कोणत्या म्हणीचा अर्थ आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोल्हा काकडीला राजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात एकूण किती राज्ये आहेत? भारतात एकूण किती राज्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 29 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास डॅश म्हणतात. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास डॅश म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जोड अक्षर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोकणात कोणती वने आढळतात? कोकणात कोणती वने आढळतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उष्णकटिबंधीय सदाहरित हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजे काय? इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वन टाईम पासवर्ड हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ड्रॅगन भूमी म्हणून ओळखला जाणारा देश कोणता आहे? ड्रॅगन भूमी म्हणून ओळखला जाणारा देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भूतान हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सांगली हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॅम्प्युटर तयार केलेला आहे? भारताने सर्वात प्रथम पहिला सुपर कॅम्प्युटर तयार केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे परम हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले आहे? 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नानासाहेब पेशवे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे निंदा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शकून या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? शकून या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अपशकून हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अभिवादन या शब्दाचा अर्थ काय आहे? अभिवादन या शब्दाचा अर्थ काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नमस्कार हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इंद्र शब्दाचे समानार्थी शब्द काय आहे? इंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे देवेंद्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जिंकू किंवा मरू, भारताचे शत्रूसोबत युद्ध करू या वाक्यामध्ये कोणता रस आहे? जिंकू किंवा मरू, भारताचे शत्रूसोबत युद्ध करू या वाक्यामध्ये कोणता रस आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वीर रस आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जय जवान जय किसान हे घोषवाक्य कुणी दिले? जय जवान जय किसान हे घोषवाक्य कुणी दिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लाल बहादूर शास्त्री हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गलगंडा हा कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो? गलगंडा हा रोग कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आयोडीन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे? महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लावणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हाडे मजबूत करण्याकरता कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? हाडे मजबूत करण्याकरता कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे डी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्र आपले 50 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.